दुसऱ्या बाजूला पेट्रोल 18 रुपये आणि डिझेल 25 रुपयांनी महागणार असल्याचं समजतंय. पेट्रोल 18 रुपये आणि डिझेल 25 रुपयांनी महागणार असल्याची बातमी समोर आली. जेव्हा जगात युद्ध सुरू असतं तेव्हा आपण कितीही जुगाड केले तरी अडचण वाढतेच, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मे रोजी हैदराबादमधल्या एका कार्यक्रमात बोलून दाखवलं. मोदींनी संपूर्ण देशाला 10 मोठ्या सूचना दिल्या, ज्यामध्ये पहिली सूचना होती सोनं वर्षभर खरेदी करू नका, खाण्याचं तेल कमी वापरा, बाहेरच्या देशात फिरू नका, देशातल्याच वस्तू खरेदी करा. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना होती ती पेट्रोल डिझेलच्या बाबतीतली. पेट्रोल डिझेल एकदम जपून वापरा. आता हे आवाहन केल्यानंतर देशामध्ये चर्चा सुरू झाली की आता भारतावर संकट येणार, लॉकडाऊन लागू होणार का, कधीपासून लॉकडाऊन लागू होणार, कोणत्या वस्तू महागणार आणि कोणत्या वस्तू भेटणारच नाहीत, अशी चर्चा सुरू झाली होती. आणि तेवढ्यातच बातमी समोर आली पेट्रोल 18 रुपये आणि डिझेल 25 रुपयांनी महागणार याची. खरं तर हे मोदीजी बोलून 2 दिवसही झाले नाहीत. 48 तासांच्या आतच LPG सिलेंडरवरची सबसिडी बंद करण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आली होती. आणि त्यानंतर बातमी आली पेट्रोल डिझेलची. मग आता कोरोनासारखं लॉकडाऊन लागू होणार आहे का, नेमकं नवे नियम कशा पद्धतीने राहतील, काय काय बंद होणार, काय काय सुरू राहणार, असे प्रश्न त्या ठिकाणी आता विचारले जाऊ लागले आहेत. मग आता काय आहे या माहिती मागचं सत्य, काय होणार चालू, काय बंद राहणार, सगळी सविस्तर माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. पहा, लोकांनी मोदी बोलल्यानंतरच, पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतरच लोकांनी गर्दी केली. अक्षरशः धावून पळत जाऊन पेट्रोल डिझेल खरेदी केली, तर काहींनी खाद्यतेलाचे डबे घरी आणलेत. मग आता तुम्ही नेमकं काय करायचं? तुम्ही गर्दी करायची की सावध राहायचं? खरंच टंचाई आहे का, की याच्यामागे काही तथ्य आहे का, लॉकडाऊन खरंच लागू होणार आहे का, हे सगळं सविस्तर तुम्हाला समजून सांगणार आहे. पहा, गर्दीचा भाग बनून जर तुम्ही धावपळ केली तर तुमचा खरंच फायदा होणार आहे का नुकसान होणार आहे, सगळी माहिती सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. पहा, बऱ्याचशा आता या आंतरराष्ट्रीय गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आंतरराष्ट्रीय आहेत, ज्या किचकट भाषेमध्ये TV चॅनलवर सांगितल्या जातात. आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वसामान्य लोकांच्या खिशावर नेमका कसा परिणाम होणार, तुम्ही नेमकं काय काळजी घ्यायची की जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला पुढील 2 मिनिटांच्या आत मिळणार. पहा, देशामध्ये आता संकट आलंय की वेगळं सांगायची गरज नाही, पण या संकटातून बाहेर पडायचं असेल तर हे 2 मिनिटं जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमचा नक्की फायदा होणार आहे. जर व्हिडिओ मध्येच सोडला तर अर्ध नॉलेज घेतल्यामुळे तुमचं नुकसान 100% होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. नेमकं पेट्रोल डिझेलचा भाव कशा पद्धतीने वाढणार, काय काय सुरू राहणार, काय काय बंद राहणार, लॉकडाऊनची परिस्थिती नेमकं कशा पद्धतीने असणार आहे, काय नवीन नियम लागू केले जाणार, सगळी सविस्तर माहिती आपण घेऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मेला एका भाषणामध्ये भारतीयांना आवाहन केलं आणि तिथूनच चर्चेला तोंड फुटलं. मग आता लॉकडाऊन लागणार का, हा प्रश्न निर्माण झालाय. खरं तर 2 महिन्यांपूर्वी जेव्हा युद्ध सुरू झालं होतं तेव्हाही लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली होती, पण ती मध्यंतरी थांबली होती. पण अचानक ही चर्चा सुरू व्हायला कारण ठरलं मोदींचं आवाहन. मग काय झालं आहे, काय करायचं आहे, सर्वसामान्य माणसांनी लॉकडाऊनची कशी नियमावली असणार पहा. खरं तर इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातला जो संघर्ष सुरू आहे त्याला 2.5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी गेला, पण ही आग काही शांत होताना दिसत नाहीये. जगाच्या पाठीवर गेल्या काही वर्षात अनेक युद्ध सुरू आहेत. रशिया आणि युक्रेनचं भांडण तर 3-4 वर्षांपासून चालूच आहे, पण त्या काळात मोदींनी कधीच भारताला असं सावध केलं नव्हतं. पण यावेळी मोदी पुन्हा पुन्हा सावधान राहण्याचा इशारा देत आहेत. याचं कारण म्हणजे या युद्धाचा फटका थेट आपल्या खिशाला बसणार आहे. कच्चं तेल, गॅस आणि इतर महत्त्वाच्या इंधनांसाठी आपला भारत देश मोठ्या प्रमाणावर या अरब देशांवरच अवलंबून आहे. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचा रस्ता रोखला होता तेव्हा भारतात इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर घरातील चूल पेटती ठेवण्यासाठी महिलांना गॅससाठी वणवण करावी लागली. ही परिस्थिती आजही पूर्णपणे सुधारलेली नाही. आजही कित्येक ठिकाणी लोकांना गॅस मिळवणं कठीण झालंय. मध्यंतरी अमेरिका आणि इराणमध्ये थोडा शांतता करार झाल्यावर हा रस्ता उघडला होता, पण इराणने आता भारतीय जहाजांनाही लक्ष्य केलंय. इराण आणि अमेरिकेतलं हे युद्ध आता केवळ अण्वस्त्रांपुरतं राहिलं नसून ते या मुख्य समुद्री रस्त्यावर ताबा मिळवण्यापर्यंत आलंय. आता सुद्धा युद्ध थांबवण्यासाठी इराणने ज्या अटी घातल्या त्यात या समुद्रावरील स्वतःच्या हक्काचा मुद्दा सर्वात वर होता. याच कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी तो शांततेचा प्रस्ताव धुडकावून लावला आणि इराणची ही मागणी पूर्णपणे अमान्य केली. त्यामुळे मिडल ईस्टमधलं हे युद्ध इतक्यात थांबणार नाही, उलट ते जास्त पेटणार हे नक्की आहे.
साहजिकच याचा आपल्या भारतावर वाईट परिणाम होणारच. आता या परिस्थितीचा भारतावर लांबच्या काळासाठी काय परिणाम होईल ते पाहू. पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांसारख्या गोष्टी आपल्याला बाहेरूनच मागवाव्या लागतात. आखाती देशांमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाचा वणवा आता थेट आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत येऊन ठेपला आहे. हे आपण वेळीच समजून घेतले पाहिजे. भारताची इंधनाची भूक प्रामुख्याने आयातीवर अवलंबून आहे. आपण तब्बल 88% कच्चं तेल आणि 60% अधिक नैसर्गिक गॅस बाहेरून मागवतो. यामध्ये सौदी अरेबिया, UAE, कतार आणि कुवेत या देशांचा वाटा खूप मोठा आहे. आपल्या घरात जो LPG गॅस येतो त्यातील 90% पुरवठा ज्या समुद्री मार्गाने होतो तोच भाग सध्या युद्धाचा केंद्रबिंदू बनला आहे. इराणकडून या पुरवठा साखळीवर हल्ले होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर हे हल्ले वाढले आणि तिथल्या कंपन्यांचे काम ठप्प झाले तर भारतात येणारा इंधनाचा ओघ आटणार हे निश्चित आहे. याचा पहिला आणि मोठा फटका आपल्या किचनला म्हणजे गॅस सिलेंडरला बसेल. पुरवठा कमी झाल्यामुळे गॅसचे दर प्रचंड वाढतील आणि सध्याच बाजारात सुरू झालेला सिलेंडरचा काळा बाजार अधिक तीव्र होईल. अशा परिस्थितीत सरकार घरगुती गॅसला प्राधान्य देईल. परिणामी हॉटेल आणि खानावळींसाठी लागणाऱ्या व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद होऊ शकतो. यामुळे शहरात राहणारे विद्यार्थी आणि कामगार वर्गाचे जेवणावाचून हाल होतील. जर छोटी हॉटेल्स बंद झाली तर हातावर पोट असणाऱ्या मजुरांपासून ते मोठ्या साहेबांपर्यंत सगळ्यांचीच अडचण होईल आणि लोक पुन्हा एकदा कोरोनासारख्या परिस्थितीप्रमाणे गावाकडे धाव घेऊ लागतील. दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीतही परिस्थिती गंभीर आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढल्यामुळे पेट्रोल 18 रुपये आणि डिझेल 25 रुपयांनी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझेल महागणे म्हणजे केवळ प्रवास महागणे नव्हे तर माल वाहतूक महागणे होईल. जर डिझेलची टंचाई निर्माण झाली तर ट्रक आणि टेम्पो थांबतील, ज्यामुळे भाजीपाला, धान्य आणि फळे आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडेल. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर सरकारसमोर पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय उरू शकतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापासूनच पेट्रोलचा वापर कमी करण्याचे आणि सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. हे युद्ध लवकर संपणारे नाही याचे गंभीर संकेत मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या या आर्थिक आणि सामाजिक संकटाची पूर्वतयारी आपल्याला आजपासूनच करावी लागेल. हाच मोदींच्या भाषणाचा खरा इशारा आहे. सावध राहणे आणि बचतीचा मार्ग अवलंबणे हाच आता आपल्या समोरचा एकमेव पर्याय उरला आहे. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे गांभीर्य समजून घेतलेच असेल, पण आता प्रश्न उरतो की एक जागरूक नागरिक म्हणून तुमची आणि माझी नेमकी जबाबदारी काय आहे. हा व्हिडिओ इथेच जाऊ नका, कारण पुढची 2 मिनिटे तुमच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा अफवा पसरतात तेव्हा आपण घाबरून जाऊन बाजारात गर्दी करतो आणि तिथे आपली पहिली चूक होते. तुम्ही जर साठेबाजी केली तर बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होते, मग खरोखरच भाव वाढतात. त्यामुळे माझी पहिली विनंती आहे की गरजेचं असेल तितकंच खरेदी करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या इंधनाचा वापर. जर शक्य असेल तर ऑफिसला जाताना किंवा बाजारात जाताना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा किंवा मित्रमैत्रिणींसोबत कारपुलिंग करा. यामुळे तुमच्या खिशावर भार तर कमी होईलच, पण देशाच्या इंधन साठ्यावरचाही ताणही कमी होईल. तिसरी गोष्ट म्हणजे घरातील गृहिणींनी गॅसचा वापर करताना विशेष काळजी घ्यावी. स्वयंपाक करताना पाण्याचे योग्य प्रमाणाने झाकण ठेवून शिजवण्याचं सध्या सवयीसुद्धा तुमचा सिलेंडर 5 ते 6 दिवस जास्त टिकू शकतात. या संकटाच्या काळात बाबतीचा मंत्र हाच आपला खरा आधार आहे. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या भागात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे नेमके दर काय सुरू आहेत आणि तुम्हाला खरंच वाटतं का की लॉकडाऊन हा यावरचा एकमेव उपाय आहे? तुमची जी काही मतं असतील ती खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला लोकांच्या मनात नेमकी काय भीती आहे हे समजायला मदत होते. तसंच हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा फोनना बळी पडणार नाही, सावध होतील. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या विशेषणात्मक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, आपण एकत्र मिळून आणि संयम ठेवूनच या संकटावर मात करू शकतो. तुमची प्रत्येक कमेंट आमच्यासाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे चर्चा सुरू ठेवा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.